वास्तविक पाहता पूर्वी मधुकर जांभळे साहेबांच्या गटात आम्ही बरीच कामं या विभागात केलेली आहेत. आता ह्या वर्षी राजेंद्र जोशी साहेब यांच्या संपर्कातून बऱ्याच कामांसाठी पाठपुरावा त्यांच्यावर चालू आहे आणि त्याची ती पूर्तता भविष्यात आल्यानंतर करणार याची त्यांनी शुअरिटी आम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल आणि सगळ्यात मोठा घन प्रश्न जो आमचा जो आहे की शिंगणापूर फाट्यापासून आमच्या कॉलनीपर्यंत येणारा जो रोड आहे तो ऑलवेज रस्त्यामध्ये लोकांनी कचरा टाकलेला असतो आणि त्या कचऱ्यामुळे कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. मुलांना बाहेर फिरता येत नाही आणि त्यामुळे कुत्र्यांचे चावणे, बाईट घेण्यावर ह्या गोष्टीसाठी आम्ही त्रस्त आहोत आणि यावरती राजू साहेबांनी चांगली पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलं आहे. त्यांनी परवा बाईट जारी करून लोकांना आश्वासित केलेलं आहे. आता केंद्रात, राज्यात आणि आपल्या कोल्हापूर नगरपालिकेत सुद्धा शिवसेनेची आणि बीजेपी यांची युती असल्यामुळे तोच उमेदवार जर दिला तर आम्हाला भविष्यात त्याचा चांगलाच फायदा होईल. ह्या उद्देशानं आम्ही राजेंद्र जोशी साहेबांच्यावर पाठीशी राहणार आहोत. तुमच्या कॉलनी व्यतिरिक्त जिल्हा परिषद मतदारसंघात शिंगणापूर काय कार्य केलं कधी? सध्या ते म्हणजे कुठल्या पदावरती नाही आहेत, पण पूर्वी पदावर असायच्या अगोदर त्यांनी राजीव गांधी निराधार योजनेच्या बाबतीत कामं केलेली आहेत लोकांची, म्हणजे पेन्शन योजना असतील, पतसंस्थेच्या दृष्टिकोन कामं केलेत. शिवाय कारखान्यांना काही लोकांना शेअर सप्लाय करणे, ज्याला अडीनडीला मदत करणे, अगदी हक्कीच्या अंतरावरती आमच्या ते राहतात. त्यामुळे कुठल्याही रात्री त्यांनी पद्धतीनं त्यांना हाक मारली तर ते उपलब्ध असतात. शिवाय नरके साहेबांच्या माध्यमातून ते आमच्याबरोबर नेहमी असतात. नुसती तोंड बघून कामं केलेत का तुम्ही, का सगळेच पक्षाच्या लोकांची कामं केलेत? सर, असं वाटत नाही, कारण शेवटी एखादा सामाजिक कार्यकर्ता काम करत असताना तोंड बघून काम करायला लागला तर भविष्यात त्याला जी लोक मतदान करणार आहेत ते पण करणार नाहीत. त्यामुळे त्यांना तसं करता येत नाही. जो आला तो माझा माणूस आहे आणि प्रत्येकाचा माझं कसं करता येईल ते पहिलं बघतात. आम्हाला तरी असं कधी जाणवलं नाही की तोंड बघून काम करतात. शिवसेनेचेच कार्य करतात असं म्हणतात सर, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो, पण आम्हाला तसं जाणवलेलं नाही. त्यामुळे निवडून येण्याची त्यांना हे इच्छित का? माझ्या माहितीनुसार 95% पेक्षा जास्त अपेक्षा आहेत की जोशी साहेब 100% निवडून येतील.